आपल्याकडे वर्षभर वेगवेगळे सण येत असतात. प्रत्येक महिना आपल्या सणाची ओळख घेऊन येतो. म्हणजे चैत्रामधला गुढीपाडवा असेल, वैशाखातील अक्षय तृतीया असेल, भाद्रपदातला गणेशोत्सव असेल. पण श्रावण महिना मात्र या सर्व सणांचा राजा आहे असं म्हटलं पाहिजे. कारण अहो, इथे खूप सणच येतात असं नाही, तर प्रत्येक वारच सण बनून येतो. अगदी सोमवारपासून ते रविवारपर्यंत प्रत्येक वाराची कहाणी आहे आणि प्रत्येक वाराचं काहीतरी वेगळं निमित्त पण आहे. अर्थात श्रावणातल्या सगळ्या वारांमध्ये खुलून दिसतो तो मंगळवार, कारण त्या दिवशी असते श्रावणातली मंगळागौर. लग्नानंतर पहिली 5 वर्ष नववधूने मंगळागौर करावी असा प्रघात आहे. मंगळागौर ही सौभाग्य देणारी देवता आहे. ती सौभाग्याचं रक्षण करते, म्हणून तिचं पूजन करणं हा मंगळागौरीचा मुख्य उद्देश. पण आपल्या संस्कृतीने याच्याच बरोबरीने कितीतरी गोष्टी मंगळागौरीशी जोडून टाकल्यात. म्हणजे पहा ना, बायकांचं आयुष्य हे तसं कामाच्या रामरगाड्यात गुंतलेलं. मग त्यांना थोडे टेन्शन फ्री, आनंदाचे, फुरसतीचे क्षण मिळावेत, हाही मंगळागौरीचा उद्देश आहे.